नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो एका अतिशय छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या अशा टॉपिकवरती आहे की ज्याचं नाव आहे, जो येता 7वी पासून आपल्याला सुरुवात होतो आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रान्सिटिव्ह वर्ब्स अँड इंट्रान्सिटिव्ह वर्ब्स, की ज्याला आपण काय म्हणतो, सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे. जसं सकर्मक म्हणजे ज्या क्रियापदांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्यांना आपण सकर्मक असं म्हणतो, आणि ज्या क्रियापदांना आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची अजिबात गरज नसते अशा क्रियापदांना आपण अकर्मक क्रियापदे असे म्हणतो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही कन्सेप्टबद्दल थोडंसं डिटेल माहिती या ठिकाणी घेऊया. Consider the following sentences. We stood mute and motionless. I was surprised. I was observing this phenomenal creature. The cannoneer fired a shot. The shell hit the animal. If you try to find out the subject and object in these sentences, you will notice that all these sentences have subject, but there are no object in some sentences. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकता, आपण या वाक्याचा जर विचार केला तर या वाक्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट दिसतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहिल्या वाक्यामधला सब्जेक्ट आहे, दुसऱ्यातला पण आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे, चौथ्यामध्ये द कॅनोनियर नावाचा हा सब्जेक्ट आहे, पाचव्या सेंटेन्समध्ये द सेल नावाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रत्येक वाक्यामध्ये व्हर्ब देखील आहे. पण याच्या पुढे जर आपण विचार केला या ठिकाणी तर काही वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं पहिलं वाक्य वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस, सो देर इज नो ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. आय वॉज सरप्राइज्ड, या वाक्यात देखील कर्म नाही. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं आय वॉज ऑब्झर्विंग दिस फिनॉमिनल क्रिएचर, या वाक्यामध्ये मात्र आपल्याला कर्म पाहायला मिळते. म्हणजे या दिस सेंटेन्स इज विथ ऑब्जेक्ट. त्यानंतर सेंटेन्स नंबर 4 याच्यामध्ये देखील आपल्याला ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स नंबर 5 द ॲनिमल, म्हणजे या 3 वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट पाहायला मिळतं. आणि हे जे वरचे जे सुरुवातीचे 2 वाक्य आहेत या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसणार नाही. याचा अर्थ काय की जसं इथं सांगितल्याप्रमाणे इफ यू ट्राय टू फाइंड आउट द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्सेस, यू विल नोटिस दॅट ऑल दिस सेंटेन्सेस हॅव सब्जेक्ट्स बट देर आर नो ऑब्जेक्ट्स इन सम सेंटेन्सेस. की जसं वर सांगितल्याप्रमाणे वरील 2 वाक्यामध्ये आपल्याला म्हणजे खालच्या 3 वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट पाहायला मिळतं, पण वरच्या 2 वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट पाहायला मिळत नाही. इंट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापदे, ही कन्सेप्ट आपण थोडीशी डीपमध्ये या ठिकाणी जाऊया. तर आपल्याला पाहते की सम वर्ब्स डू नॉट नीड ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल कन्सिडर दिस फॉलोइंग सेंटेन्सेस. खालच्या काही वाक्यांचा जर आपण विचार केला, बर्ड्स फ्लाय, द एग फेल डाऊन, द बलून रोज इन द स्काय, द बेबी स्माइल्स ऑल द टाइम. The verbs fly, fall, rise, smiles in these sentences do not have any objects. Intransitive verbs do not require an object to complete their meaning. They can make sense without an object, so they are known as intransitive verbs. की जसं की विद्यार्थी मित्रांनो, वरच्या आपण या वाक्यांचा जर विचार केला की ज्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचं ऑब्जेक्ट पाहायला मिळतं नाही, ऑब्जेक्ट नसताना सुद्धा या वाक्यांना पूर्ण अर्थ आहे. म्हणजे या वाक्यातली जी क्रियापद आहेत आपल्या वरच्या वाक्यामध्ये फ्लाय, यामध्ये फेल, आणि याच्यामध्ये रोज, याच्यामध्ये ही स्माइल्स, ही जी क्रियापदे आहेत यांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कसल्याही कर्माची गरज नसते. म्हणून अशा प्रकारे ज्या क्रियापदांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्यांना आपण इंट्रान्सिटिव्ह वर्ब्स असं म्हणतो.
आपण याची मराठीतून जर व्याख्या केली, डेफिनेशन जर केली, तर काही क्रियापदांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्या क्रियापदांना अकर्मक क्रियापदे असे म्हणतात. आपण या प्रकाराची आणखी काही उदाहरणे पाहूया. बर्ड्स फ्लाय, द सॉसर ब्रोक, द वॉटर बॉइल्ड, आय ओक अप लेट, अ रोज स्मेल्स स्वीट्स, द मिस्ट rolled away, it rained heavily, the bell rang. So you, if you observe this sentence carefully, so you do not find any object in these sentences. So all the verbs in these sentences are intransitive verbs, की या वरील काही वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्स पाहायला मिळणार नाहीत, म्हणून यांना आपण काय म्हणतो, इंट्रान्सिटिव्ह वर्ब्स म्हणजे अकर्मक क्रियापदे असं म्हणतो. वळूयात थोडंसं पुढं. ट्रान्सिटिव्ह वर्ब्स ज्याला आपण सकर्मक क्रियापदे असं म्हणतो. नाउ रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. He is writing a book. She answers all the questions. The dog ate the biscuit. Mohan catches the ball. We ate all the biscuits. Smita has written a letter. Thus, all these verbs have an object. Transitive verbs need an object to complete their meaning. Without an object, they cannot make a complete sense. So, they are known as transitive verbs. की आपण या ज्या वाक्यांचा जर विचार केला, या ठिकाणी पाहू शकता, रायटिंग नावाच्या व्हर्बसाठी आपल्याला अ बुक नावाचं ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी आन्सर्ससाठी ऑल द क्वेश्चन्स नावाचं ऑब्जेक्ट आहे. एट या व्हर्बसाठी द बिस्किट नावाचं ऑब्जेक्ट आहे. कॅचेसच्या व्हर्बसाठी द बॉल नावाचं ऑब्जेक्ट आहे. एट या व्हर्बसाठी ऑल द बिस्किट्स नावाचं व्हर्ब आहे. हॅज रिटन या व्हर्बसाठी अ लेटर नावाचं ऑब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळते. की म्हणजे थोडक्यात ही जी रायटिंग, आन्सर्स, एट, कॅचेस, एट, हॅज रिटन ही जी क्रियापदे आहेत त्यांना स्वतःच अर्थ या कर्माशिवाय पूर्ण करता येत नाही, म्हणूनच आपण त्यांना ट्रान्सिटिव्ह वर्ब्स किंवा सकर्मक क्रियापदे असे म्हणतो. काही क्रियापदांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते, त्या क्रियापदांना सकर्मक क्रियापदे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वी फ्लाय काइट्स, नेहा ब्रोक द सॉसर, सी बॉइल्ड द वॉटर, द कॅट स्मेल्ड अ रॅट, द लाऊड नॉइज woke him, they rolled up the carpet, pour the milk, I filled the bucket, ring the bell twice, baby bounced the ball, बेबी कॉट द बॉल. तर या वरील वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता, पहिल्या नंबरच्या वाक्यामध्ये काइट नावाचं ऑब्जेक्ट, द सॉसर, द वॉटर, अ रॅट, हेम नावाचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, द कार्पेट, मिल्क, द बकेट, द बेल, द बॉल, द बॉल. अशा प्रकारचं या वरील वाक्यामध्ये आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये एक ऑब्जेक्ट पाहायला मिळतं. याचाच अर्थ या क्रियापदांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एका कर्माची गरज असते, म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो, सकर्मक क्रियापदे, म्हणजे जी क्रियापदे कर्मासहित येतात अशी. So thank you very much for watching this video.